शुभागमन होते दुपारच्या सत्रात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तर पहिली सलामीवीर या शिलेदारांची जोडी आपण पाहतोय केवणी स्पोर्ट्स केवणी संघाचा कर्णधार हेमंत आणि त्यांच्या समवेत। तर मी विनंती करतोय सन्माननीय निलेशजी गुरव यांना, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय दशरथ पाटील ज्यांना आपण लाडाने प्रेमाने गुरुजी म्हणतो, त्या दशरथ गुरुजींचा आपण स्वागत आणि सन्मान करूया। गुरुजींना पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय अशी आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत आणि सन्मान होतोय। गुरुजींचे विचार, गुरुजींचं कार्य आणि गुरुजींची या पक्षाप्रती पक्षनिष्ठा ही खूप मोठी आहे, त्यांचा त्याग खूप मोठा आहे। कारण आदरणीय शांताराम पाटील यांच्याकडून प्रेरणा घेऊन गुरुजींनी या राजकारणामध्ये या समाजकारणामध्ये पाऊल ठेवलंय आणि आज भारतीय जनता पार्टीसाठी बहुमूल्य योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून गुरुजींकडे पाहिलं जातं। तर सुरू असलेली लढत आपण पाहतोय दिवा स्पोर्ट्स दिवा आणि प्रतिस्पर्धी संघ केवणी स्पोर्ट्स केवणी। एक अतिशय मानाचा हा सामना असेल, महत्वाची लढत असेल, कारण दोन दिग्गज संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर एक विरोधी पक्ष म्हणून उभे आहेत। मात्र या कुरुक्षेत्रावर या चेंडू फळीमधील द्वंद्व युद्ध कशा पद्धतीने रंगेल पेटेल हे येणारा क्षण सांगेल। पहिलं षटक हाताळण्यासाठी भिवंडी तालुक्यातील एक नामवंत गोलंदाज मनोज भोईर, विकी स्पोर्ट्स कुक्से संघाचं प्रतिनिधित्व करणारा दिवा स्पोर्ट दिवा संघाचा हुकमी एक्का मनोज भोईर। पहिला चेंडू मनोज मार्फत लेफ्ट आर्म अराउंड विकेट, सुरेख चेंडू ऑफ स्टिकच्या थोडस बाहेर चेंडू वेगाने हाताळतोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता हेमंतचा। मात्र चेंडू मागे आपण पाहतोय की जो वेग होता तो नक्कीच प्रशंसनीय उल्लेखनीय ठरतोय आणि पहिला चेंडू प्रभावी ठरतोय मनोज मार्फत निर्धावच्या स्वरूपात। नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही गोलंदाजी, क्षणभर प्रेक्षकही थोडंसं अचंबित होतात की किती वेळात हा चेंडू हातातून सोडेल। पाहू शकता आपण वेगळी शैली आहे, एक वेगळा आक्रमक पवित्र असतो हे मनोजचा। प्रत्येक चेंडू व्हॅरिएशनने हाताळण्याची एक वेगळी खूबी त्याच्यामध्ये। आता मात्र ऑन दी अप खेळतोय लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मोहिनी विद्येचा वापर, चक्रव्यूहामध्ये अडकला जातोय तो हेमंत आणि पहिलं यश संपादित करतोय। पहिला ट्रम्प फलंदाज हेमंतच्या स्वरूपात बाद करण्यात यश मिळतंय मनोज भोईर याला। अभिमन्यू पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। आपण पाहिलं की थोडासा अक्रॉस खेळायचा प्रयत्न केला होता हेमंतने, थोडासा शफल झाला होता उजव्या शीनच्या बाहेरून चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राच्या वरून खेळण्याचा मानस, मात्र तिथे एक चक्रव्यूह होतं आणि त्या चक्रव्यूहामध्ये मध्ये हेमंतचं इथे मात्र विकेटचं पतन होतंय। मनोजला लाभलेलं पहिलं सुयश आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाला लाभलेलं पहिलं सुयश। हेमंत मार्फत मोठी खेळी अपेक्षित होते, हेमंत एक नामवंत खेळाडू म्हणून गणला जातो। मात्र हेमंतने एक टेक्निकचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो देखील इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात बाद होतोय। क्रमांक 3 वर येतो तो मंगेश, लॉंग स्ट्राइकला मंगेश, स्ट्राइकला येतो राहुल, मनोज। इथे मात्र पुन्हा एकदा इनफिटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र यश मिळतंय। चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमारेषा मान्यवर कक्षाला मानवंदना देणारा हा सीएम चौकार। तो पत्ता करतो गुल हो, हो तो पत्ता करतो गुल पॉवरफुल, यावेळेला मात्र आपण रिप्ले मध्ये पाहू शकता अगदी इनफिल्डच्या वरून फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि वाईड अप लॉंग ऑन सीमापार जाणारा हा चौकार। खरं तर पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका खेळला होता, मात्र त्या ठिकाणी पूर्वानुमानानुसार स्ट्रेटर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि हेमंत त्याची खेळी संपुष्टात आली होती। यावेळेला मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही, चौकार वसूल करतोय फलंदाज राहुल। तंत्रमंत्राचा वापर पहा,
तुमची रणनीती कशी असावी, तुमचे डावपेच कसे आखले गेले पाहिजे, तुमची कौशल्याची कसोटी कशी अर्जित करावी हे सर्व व्यवस्थित जाणतोय हा फलंदाज. एक अप्रतिम तंत्रशुद्ध फटका चौकार. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, द्विधा मनस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज. येस नो वेट याचं मिश्रण असणं गरजेचं या खेळामध्ये, कारण ज्या वेळा तुम्ही ये थांब किंवा पळ हे ज्या सर्व गोष्टी तुम्ही बोलता एकमेकांना सहकार्यांना, तेव्हा नक्कीच चांगलं तुम्ही कॉन्ट्रास्ट करू शकता, चांगलं समन्वय साधू शकता. मात्र इथे पण पाहतोय की थोडस संमिश्र समन्वय झालं नव्हतं. मात्र अंतिम चरणाला परततायत दोन्ही खेळाडू आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये. निर्धाव चेंडू हाताळतोय मनोज. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करून एक बहुमूल्य गडी हेमंतच्या स्वरूपात बाद करतोय. अंतिम 2 चेंडू शिल्लक. मनोज लेफ्ट अराउंड विकेट. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. चेंडूची गती किती असावी, नक्कीच एक जबरदस्त व्हॅरिएशन असतं मनोजच्या शैलीमध्ये. चेंडू कुठल्या टप्प्यावर हाताळावा, कशा पद्धतीने चेंडूची नक्कीच हाताळणी करावी याचं सर्व सूत्र व्यवस्थित जुळवून आणतोय आणि त्या अनुषंगाने गोलंदाजीचं प्रत्यकरण करतोय गोलंदाज मनोज भोईर. प्रभावी गोलंदाजी. फक्त एकमेव चौकार इनफिल्डच्या वरून जाणारा या धावांच्या स्वरूपात मिळतोय. अंतिम चेंडू मनोज. सामना करतोय राहुल. लेफ्ट अराउंड विकेट. इथे मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, पायचीची दाद मागितली होती पंचांकडे. शफल क्रॉस झाला होता. उजव्या स्टिंगच्या थोडस बाहेरून जाणारा चेंडू पायावर दळतोय. मात्र सुदैव की यष्ट्यांवर चेंडू जात नाहीये. चेंडू अडवला जातो तत्पूर्वी संधी मिळते राहुल आणि फलंदाज मंगेशला एक धाव पूर्ण करण्याची. अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अंती एक समाधानकारक आपण पाहतोय सुटकेचा निश्वास सोडतोय तो दिवा स्पोर्ट दिवा. मात्र केवणी स्पोर्ट्स केवणी संघाची जशी सुरुवात अपेक्षित होती त्या मात्र थोडीशी कमी होताना दिसते, कारण आत्मविश्वास हेमंतने व्यक्त केला होता की 15 धावा आम्ही पायाभरणीला उभारू आणि मात्र इथे फक्त 5 धावांवर समाधान व्यक्त करतोय. यापुढचा सामना असेल तो स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव आणि गावदेवी स्पोर्ट्स सोनाळे. पहिला ऑफिशियल कॉल स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघ आणि गावदेवी स्पोर्ट्स सोनाळे. गवळी सरांच्या घरचा संघ आहे, पायगावचा संघ आहे स्वयंभू स्पोर्ट्स आणि प्रतिस्पर्धी संघ गावदेवी सोनाळे. काय म्हणाले एकंदरीत या पहिल्या षटकाबाबत? मी तर म्हणेन अप्रतिम गोलंदाजी बघता येईल, कारण महत्वाचा मोहरा टिपलेला आहे. कारण हेमंत असा एक फलंदाज ज्याकडे मोठे फटके खेळायची क्षमता आहे आणि कित्येक स्पर्धेमध्ये हेमंत याने आपल्या फलंदाजीच्या बळावर आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. हेमंत सारख्याला शून्यावर बाद केलेला आहे आणि फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. त्याने पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळाली आहे मनोजेची. सावंदी गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक अभिमन्यू पाटील साहेब यांचं आमच्या युवा अध्यक्षांकडून स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सन्मानपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. त्यानंतर ओबीसी मोर्चा भिवंडी तालुका तालुकाध्यक्ष युवा नेतृत्व आदरणीय रवींद्र जाधव साहेबांचं इथे स्वागत आणि सन्मान केलं जातंय. युवा अध्यक्ष निलेश गुरव साहेबांच्या शुभ हस्ते. सौभाग्यवती रवीनाताई रवींद्र जाधव यांचे श्रीमान आपण पाहतोय ओबीसी मोर्चा भिवंडी तालुका तालुकाध्यक्ष रवींद्र जाधव साहेब यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत. विकी येतोय. पहिला चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीमध्ये समन्वय नव्हता. मात्र बॅटची हलकीशी कडा चाटून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातून निसटतोय. सुदैव म्हणावं लागेल. दिनेशजी भुईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती. गोरख गुरव यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानी अतिथींचं स्वागत आणि सन्मान करावा. आपण त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. आपण पाहू शकता इथे मात्र फुलटॉस चेंडू हवेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता आणि फलंदाज मात्र इथे झेलचीच्या स्वरूपात बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय मंगेशच्या स्वरूपात.
ही स्वरांजली आपण पाहतोय एक सन्मानार्थ महाराष्ट्र विकास पुरुष युवा नेतृत्व युवा मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सन्मानार्थ ह्या देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव जयराम गुरव सामाजिक कार्यकर्ते कवाड यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती किरण गुरव यांना करतोय. विकी पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पंच करण्याचा प्रयत्न विकी स्वतः जातोय चेंडूवर. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि स्वागतकर्त्यांचा हार्दिक आभार. तर इथे आपण पाहतो एक धाव मिळते. इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं चौको छक्को की बौछार खेली यहाँ पे जरूरी. विकी इथे आपण पाहतो एक संयमी षटक हाताळतोय. 3 चेंडू मध्ये गडी बाद करून 2 धावा खर्च करतोय. डावखुरा फलंदाज आपण पाहतो केवनी स्पोर्ट्स संघाचा निलेश एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून गणला जातो. एक चेंडू ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू वळतोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी विसंगती थोडीशी त्रुटी आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र उचलताना आपण पाहतोय फलंदाज निलेश याला. 2 धावांनी आपलं अकाउंट खातं उघडतोय निलेश आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर घालतोय. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती केवणी स्पोर्ट्स केवणी संघाची 2 गडी बाद 9 धावा. पायाभरणी थोडीशी खडतर झाली आहे संत झाली आहे मात्र मधली फळी व्यवस्थित रचून एक चांगलं उद्दिष्ट देण्याचा कल असावा हा केवणी स्पोर्ट्स केवणी संघाचा. विकी षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट अराउंड विकेट बॅटची बाहेरील कडा आतली कडा आपण पाहतोय चाटली गेली आणि चेंडू यष्टीरक्षक प्रथमेश म्हात्रे यांच्या जवळ हातात विसावतोय. निर्धाव चेंडू विक्की मार्फत 5 चेंडू मध्ये 4 धावा खर्च होतात विक्की मार्फत आणि एक बहुमूल्य गडी तो इथे मात्र मंगेशच्या स्वरूपात बाद करतोय. अंतिम चेंडू या षटकातील लास्ट डिलिव्हरी विकी लेफ्ट अराउंड विकेट. इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं जातंय ऑन ड्राईव्ह चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव. आता मात्र मनोज मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण साजिशी फेकी आणि अशा पद्धतीनं 2 षटकाच्या अंती धावफलकावर धावा दुहेरीमध्ये पदार्पण करताना स्थिरावत आहे त्या 2 गडी बाद 10 धावा केवणी स्पोर्ट्स केवणी संघ. आणि या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय दशरथ पाटील ज्यांना आपण प्रेमाने आणि लाडाने गुरुजी म्हणतो ते आपलं मनोगत आणि या स्पर्धेला मार्गदर्शन करतील. आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा सीएम चषक या कवाड ग्राउंडवर आयोजक भिवंडीचे सर्व भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित निलेश गुरव माझे मित्र रवींद्र जाधव खरं तर व्यासपीठावर सर्वच सन्माननीय अतिथी बसलेले ते सगळे सन्माननीय अतिथी आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ त्यांचे संघनायक खेळाडू. मला वाटतं आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची एक भव्य स्वरूपाची स्पर्धा आयोजित केली जाते आणि ते आपल्या महाराष्ट्रामध्ये होते. सीएम चषकच्या नावाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या खेळांमध्ये अगदी रांगोळीपासून क्रिकेट कबड्डीपासून कुस्तीपासून सर्वच संघांना प्राधान्य मिळावं, ग्रामीण भागापासून शहरी भागातल्या खेळाडूंना वाव मिळावा असा एक व्यापक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून अशा प्रकारच्या भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करण्याचा मानस मांडला आणि त्याची संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अंमलबजावणी करण्यात येते. त्याचंच प्रत्यय म्हणून या ठिकाणी कवाड मैदानावर क्रिकेटच्या अशा प्रकारच्या भव्य स्पर्धा सीएम चषकच्या माध्यमातून खेळवल्या जातात. मी या ठिकाणी आयोजकांचा खास करून अभिनंदन करेन की चांगल्या प्रकारचं मैदान आपण खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं. इथे आलेल्या आमची चर्चा झाली की 3च दिवसामध्ये फक्त हे मैदान बनवलं गेलं. नक्कीच खूप मेहनत घेतली असेल या लोकांनी तुम्हाला चांगल्या जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं मैदान उपलब्ध व्हावं म्हणून या आयोजकांचं खास करून अभिनंदन करीन. आणि आपण सगळे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या खेळाचा आनंद घेताय आणि खेळावरची आपली श्रद्धा आपलं प्रेम या ठिकाणी दाखवतात म्हणून सर्व सहभागी झालेले 104 मला वाटतं संघ आहेत या स्पर्धेमध्ये.
मला वाटतं 64 संघ या ठिकाणी खेळवायचे होते, परंतु 208 संघ सहभागी झाले आणि चिठ्ठ्यातून जे संघ काढले गेले 104 संघ खेळवले गेले. त्याचं कारण की कुणालाही नाराजी पत्करावी लागू नये किंवा या सीएम चषकामध्ये खेळण्यापासून कोण वंचित राहू नये म्हणून 64चे जवळजवळ डबल संघ या ठिकाणी घेतले गेले आणि आपल्याला या ठिकाणी खेळण्यासाठी वाव निर्माण केला. नक्कीच आपण या ठिकाणी म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीस जे तरुण नेतृत्व आहे महाराष्ट्राचं, मुख्यमंत्री म्हणून ते काम करतात, त्यांचं काम करण्याची पद्धत आपण सगळ्या तरुणांना माहिती आहे आणि आपण त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. मी या ठिकाणी एकच जे इथे खेळाडू आहेत किंवा त्यांचे पाठीराखे आहेत या ठिकाणी उपस्थित जे तरुण आहेत त्यांना आवाहन करीन की राजकारणाकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. एरवी राजकारण म्हटलं की आपण त्याच्याकडे थोडासा कानाडोळा करतो, नकारात्मक दृष्टी ठेवतो, हे राजकारण म्हणजे काय, ते आपलं काही काम नाही. परंतु मित्रांनो, आपण जर बघितलं तर ग्रामपंचायत पासून तर अगदी पंतप्रधानपर्यंतच्या सगळी जी आपल्या देशभराची यंत्रणा ही लोकसभेवर आधारलेली आहे आणि प्रत्येक आपल्या समाजाविषयीच्या ज्या पण काही सुधारणा किंवा निर्णय घ्यायचे असतात समाजहिताचे, ते संपूर्ण राजकारणातूनच घेतले जातात. म्हणून मी या सीएम चषकाच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जातो त्या सगळ्यांना आवाहन करीन की राजकारणाकडे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. पक्ष राजकारण हे अलग अलग जरी असले तर समाजहिताचे विचार आपण सदैव आपल्या मनात ठेवले पाहिजेत. अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी मी तुम्हाला करतो आणि पुनश्च एकदा आयोजक आणि या सगळ्या स्पर्धक मध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दशरथजी पाटील साहेब, अतिशय चांगलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आणि मनपूर्वक आभार. इथे आपण पाहतोय शुभागमन होत आहे भारतीय जनता पार्टीच्या सन्माननीय नेते मंडळींचं. त्याचप्रमाणे आपण KPL ही जी स्पर्धा पाहिली, विश्वभर ज्या स्पर्धेचा डंका पिटला गेला, ती KPL स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि आपण पाहतोय कृष्णा फाउंडेशनचे संस्थापक माननीय श्रीमान गिरीश म्हात्रे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये या व्यासपीठावर शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत रोशनजी वझे यांचं देखील हार्दिक स्वागत. योगीजी पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष आदरणीय योगीजी पाटील यांचं सहर्ष स्वागत. मान्य श्रीमान गिरीश कृष्णा म्हात्रे साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये निलेशजी गुरव साहेबांच्या वतीनं सहर्ष स्वागत. ओव्हर टू डॉक्टर गवळी सर. धन्यवाद संदीप मोरे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 17. त्याला फुलटो चेंडूच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय तो स्टेटर लॉंग ऑन कडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि याच बरोबर फलंदाज धावबाद. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता आदरणीय गिरीश कृष्णा म्हात्रे साहेबांना, ज्यांनी बोल कबड्डी बोल ही जी स्पर्धा कबड्डीच्या स्तरावर मॅटवर आणली, त्या भिवंडीतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रीडा क्षेत्रासाठी लाभलेलं या भिवंडी तालुक्यातील युवा आणि कर्तृत्वान व्यक्तिमत्व आदरणीय गिरीश म्हात्रे साहेब आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. KPL ही जगभरात सुरईच्या मैदानावर ज्यांनी एक क्रिकेटचं वेगळं स्वरूप दाखवलं होतं, तेच हे व्यक्तिमत्व, त्यांची प्रेरणा, त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांना लाभलेलं मार्गदर्शन त्या स्पर्धेला त्यांनी दिलं आणि ती स्पर्धा जगभर प्रसिद्ध झाली. लाखो व्ह्युअर्स त्या स्पर्धेला अजूनही पाहतात. बोल कबड्डीचे देखील अजूनही लाखो व्ह्युअर्स ते स्पर्धा पाहतात. डॉक्टर कवळी सर. सुमित यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे. तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि एक लो स्कोरिंग सामना बघायला मिळतो की काय. 19 धावा झालेल्या आहेत. याचप्रमाणे धावसंख्या झाली तर एक लो स्कोरिंग सामना बघायला मिळेल. यापूर्वीचा सामना आपण बघितला, एक हाय स्कोरिंग सामना बघायला मिळाला होता, कारण भिनार संघाने 52 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं आणि विजय प्राप्त केला होता. स्वप्नील पाटील खारबाव यांनी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिल्या. खास करून आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक
आमचे सन्मान निलेशजी गुलाव यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्नील पाटील आपलं खूप खूप स्वागत आहे. खारबावरनं आपण जे शुभेच्छा दिलेल्या आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. आता मात्र कृपेश येतोय. अष्टपैलू खेळाडू आहे कृपेश. दिवा हायवे दिवस संघाचा अतिशय चांगला फलंदाज सुद्धा म्हणून ख्याती आहे कृपेश याची. गोलंदाजीमध्ये काय करते बघायचंय. अजय भोईर बरोबर डीप मिड विकेटला सीमा रेषेवर. कित्येक वेळेला अजयास आपण एसटीच्या पाठीमागे बघतोय. आज मात्र प्रथमेश रन मशीन ऑफ दिवा ज्याला संबोधलं जातंय. एसटीच्या पाठीमागे एसटी पासून दूर चौकार षटकारांचा बादशाह ज्याला संबोधलं जातं. वाईड ऑफ लॉंग ऑनला आहे विकी म्हात्रे. कृपेश पहिला चेंडू आणि शॉर्ट चेंडू होता मात्र खेळण्याचा कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाही. बॅटला स्पर्श करून चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय आणि त्यावर फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या होती 20. प्रेक्षकांना नेहमीच हाय स्कोरिंग सामने बघायला आवडत असतात. हा सामना मात्र लो स्कोरिंग होते की काय कारण चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि 4 षटकांचा हा निर्धारित सामना. स्वयंभू पायगाव आणि गावदेवी सोनाळे दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. याला पुन्हा शॉर्ट बॉल फायदा उचलता आलेला नाहीये. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. हेमंत बाद झाल्यानंतर मात्र धावसंख्येला ज्याप्रमाणे वेग यायला हवा तसा वेग आलेला नाहीये कारण आज हेमंत 0वर बाद झाला होता. कृपेश याला पुन्हा एकदा फटका खेळला. चेंडू जातोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहे. कोरे अँडरसन ऑफ दिवा सुमित. तोपर्यंत मात्र एकच धाव. चॅम्पियन्स ट्रॉफीची पूर्व तयारी याच कारणास्तव व्यस्त वेळेमुळे हेमंतला जास्त वेळ क्रिकेटकडे लक्ष देता येत नाहीये. त्याच कारणास्तव आपण पाहतोय की हेमंत थोडासा निराश झाला बाद झाल्यानंतर. कृपेश 7 ते 8 पावलांचं रनअप. याला शॉर्ट बॉल मात्र खाली राहतोय. एक धाव मात्र 22चा इशारा करतायत पंच. स्वयंभू पायगाव आणि गावदेवी सोनाळे दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचंय. स्वयंभू पायगाव आणि गावदेवी सोनाळे यांचं मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवरांना पाहू शकता. यावर मात्र शॉर्ट बॉल आणि झेर घेण्याचा प्रयत्न होता. खरं तर पुल करण्याचा प्रयत्न केला होता. एक त्रुटी धाव पूर्ण केली जाते. 23 धाव होत आहेत. नक्कीच उंचीपेक्षा चांगला प्रयत्न केला होता ऍडव्होकेट प्रथमेशने मात्र यश मिळत नाही. हातातून चेंडू निसटतोय मात्र सुदैव की अतिरिक्त धावा जात नाही. फक्त एकच धाव समाधान. याला फक्त बॉल बॅक ड्राईव्ह धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद होतोय. दशरथ पाटील साहेब आपली रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ दिलात. त्याचप्रमाणे रवींद्र जाधव साहेब हे देखील आपल्यापासून रजा घेत आहेत. ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष भिवंडी तालुका. त्याचप्रमाणे आमचे नेते दशरथ गुरुजी हे या स्पर्धेतून रजा घेत आहेत. त्याबद्दल निलेशजी गुराव आयोजन समितीच्या वतीनं त्यांना निरोप दिला जातोय. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता एक हसतमुख व्यक्तिमत्व उपाध्यक्ष योगेश नरेश पाटील भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील साहेब. त्याचप्रमाणे रोशनजी वजे साहेब, करणजी पाटील, संदीपजी पाटील. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण जे व्यक्ती पाहतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व सामाजिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रामधील त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रामधील एक जबरदस्त व्यक्तिमत्व गिरीश कृष्णा म्हात्रे साहेब कृष्णा फाउंडेशन व सामाजिक संस्थेचे संस्थापक. मी त्यांना विनंती करतोय
आदरणीय गिरीश म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करतोय. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गिरीश म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे योगेश पाटील साहेब आणि रोशन वजे यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी. धन्यवाद संदीपजी मोरे. आमचे मान्यवर येतात टॉस बॉक्स मध्ये. सो वेलकम गिरीजी म्हात्रे, आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, KPL चे शिल्पकार, संपूर्ण भारतभर चर्चा होती त्या स्पर्धेची. गिरीजी म्हात्रे आमचे मान्यवर येत आहेत. आमचे मान्यवर टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय गिरीजी म्हात्रे आहेत. इतर मान्यवर सुद्धा आहेत. त्यांचे शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. गावदेवी सोनाळे विरुद्ध स्वयंभू पायगाव या दोन संघांमध्ये नाणेफेक होणार आहे. आमचे सन्माननीय गिरीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. गावदेवी सोनाळेचे कर्णधार कॉलिंग करतात आणि नाणेफेक ही जिंकलेली आहे ती गावदेवी सोनाळे संघाने. गिरीजी म्हात्रे, आपलं खूप खूप आम्ही आभारी आहोत. आपण या ठिकाणी आलात. इतर मान्यवरांचा मी खूप आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. गावदेवी सोनाळे संघाचे कर्णधार हेमंत माझ्यासोबत आहेत. नाणेफेक जिंकलेले हेमंत. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे काय उद्देश आहे? फलंदाजी चांगली आहे. जास्तीत जास्त स्कोर मारून समोरच्या संघावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि कुठल्या गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा असतील? समोरच्या संघाला 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण MRI चेंडू आहे, स्कोर कमी होईल. आणि महेश, नितीन या गोलंदाजाकडून जास्त अपेक्षा राहतील. पहिल्यांदा संपूर्ण भारतभर असं आयोजन होतंय. CM चषक 2018 सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सन्मानार्थ पहिल्यांदा आयोजन केलेलं. कसं वाटतं हे आयोजन केलेलं? सन्माननीय निलेशजी गुरव हे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. मिसपूर कवाड यांची सुद्धा एक अपार मेहनत आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतं आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल निलेश गुरव व CM चषकाचे सर्व आयोजक यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो की आम्हाला खेळण्याची संधी दिली. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. आउटफील्ड पण चांगली आहे. खेळायला चांगली मजा येईल. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नितीन, नाणेफेक जर जिंकली असती काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे. पण सुरुवातीला तुम्हाला फलंदाजी करायची आहे. मग तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि इनिशियल ओव्हरमध्ये कुठल्या फलंदाजांकडून खूप खूप अपेक्षा असणार आहेत? आम्ही जास्तीत जास्त 40 ते 45 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडनं दीपक मडवी, जितू गवळी आणि मी. तुमचा संघ पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. होय मग बॅट आणि बॉलचा नक्कीच प्रेक्षकांना संघर्ष बघायला मिळेल. होय नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे या सामन्याची नाणेफेक गावदेवी सोनाळे संघ कर्णधाराने जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे कॉमेंटेटर सज्ज आहेत. धन्यवाद. मी विनंती करतोय भारतीय जनता युवा मोर्चाचे सन्मान्य सामना सुरू होतोय. आमच्या 2 समालोचक इथे सज्ज आहेत. शैलेश मांजरेकर ज्यांचं नुकताच शुभागमन झालंय, शिक्षक आहेत, आणि एक इंजिनियर धूम मचानेवाले कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. एकंदरीत 4 षटकांसाठी जयदुर्गा चषक रोशन वजे यांच्या शो जयदुर्गा चषक 2019 15 फेब्रुवारी 2019 रोजी आपण सुरईच्या मैदानावर पाहणार आहोत. यावेळी मात्र क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील आणि येस, पंचांचा हात आकाशामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला हादरा बसतोय दिवा स्पोर्ट्स दिवा संघाला प्रथमेशच्या रूपाने. क्या बात आहे. हेमंत जसा बाद केला तसा प्रथमेशला बाद करण्यात इथे मात्र केविनला यश मिळतंय. म्हणजे दोन्ही बाजूने आपण पाहतोय तोफा धडकलेल्या आहेत. आता मात्र एक संघर्षपूर्ण सामना दोन्ही संघांकडून क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. मी विनंती करतोय भारतीय जनता युवा मोर्चाचे सन्माननीय तालुका अध्यक्ष, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय निलेश गुरव साहेबांना, न भूतो न भविष्य अशी झालेली स्पर्धा, क्रिकेट विश्वातील ऐतिहासिक स्पर्धा, लेझर शो सहित एक जबरदस्त व्यासपीठ असणारं क्रिकेट खेळाडूंसाठी देणारं व्यक्तिमत्व
कृष्णा सामाजिक संस्था कृष्णा फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय गिरीश म्हात्रे साहेबांचं या व्यासपीठावर सन्मानाचं प्रतीक असलेली शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत आणि सन्मान होतोय. तदनंतर मी विनंती करतोय योगेश पाटील साहेब, भारतीय जनता युवा मोर्चाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती निलेशजी गुरव साहेबांना करतोय. त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. तदनंतर योगेश पाटील सरांचा बहुमूल्य योगदान मिथ स्पोर्ट्सचा कवाड संघाचा मग कुठलाही कार्यक्रम असो त्यांचे उपस्थित आवर्जून आपल्याला पाहायला मिळते. रोशनजी वझे KPL साठी नक्कीच एक कणखर आधारस्तंभ, गिरीश म्हात्रे साहेबांच्या सदैव पाठीशी असणारे व्यक्तिमत्व. उद्योगपती यांचा जयदुर्गा चषक 2019 आपण 15 फेब्रुवारी पासून पाहणार आहोत. त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. तदनंतर करण पाटील यांना देखील सन्मानित केलं जात आहे आणि संदीप पाटील यांना देखील सन्मानित केलं जात आहे. निलेशजी गुरव यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. करण पाटील यांना देखील सन्मानित केलं जात आहे. आपण पाहतोय सर्व मान्यवरांचं इथं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आदरपूर्वक स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि आमच्या संयोजकांचं, आयोजकांचं आभार. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. धूम मचाने वाले कॉमेंटर सुभाष धुमाळ आणि शैलेश मांजरेकर. धन्यवाद मोरे सर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिला फलंदाज अगदी पहिल्याच चेंडूवर बाद होऊन प्रथमेश बाद होऊन फॅव्हलमध्ये परतलेला आहे अजय. यावेळी स्कर ऑफ द विकेट पॉइंट रिझन कडे चेंडू रवाना होतोय. अडू शकणार नाही. चेंडू जातोय पॉइंट मधून शिमाशे पार सीएम चौकार. ग्राउंड क्रमांक 2 वर जो सामना सुरू आहे त्या सामन्यामध्ये भिनार संघासमोर अनुलन सुरेश संघाने 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक छोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता मात्र बॅकअपला कोणी क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. परिणाम स्वरूप इरादा बदलला होता आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने दिवा स्पोर्ट्स दिवा संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली 7. 24 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय दिवा स्पोर्ट्स दिवा संघाला. केवणी स्पोर्ट्स केवणी विरुद्ध दिवा स्पोर्ट्स दिवा या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सीएम चषक 2018 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मंचावर उपस्थित मान्यवरांचं तसेच या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 7. 1-7 अशी धावसंख्या दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाची. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलं जातंय. फाईन लेगच्या वरून चेंडूशी मार्शपास सीएम षटकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय. लिटिल मास्टर ऑफ दिवा अजय भोईर आणि कोरे अँडरसन ऑफ दिवा सुमित याच्याकडून. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1-13 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 24 या लक्षाचा पाठलाग करताना. केवणी स्पोर्ट्स केवणी संघ आपण ऍक्शन मध्ये पाहतोय आणि यंदाचा ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप BCI चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन केवणी स्पोर्ट्स केवणी संघाकडे केलेलं आहे. मित्रांनो पाहायला विसरू नका ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी BCI चॅम्पियन ट्रॉफी 7 जानेवारी ते 14 जानेवारी 2019. केदार येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक आदळण्यासाठी. सामनागर फलंदाज अजय भोईर.
दूरवर फैलवलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक थर्ड इयर सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी केवळ दिशा दिलेली आहे थर्ड मॅन रिझन कडे. एक धाव पर्यंत दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय डीप थर्ड मॅन रिझन शिमारच्या पार सीएम चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका नजाकत आपल्याला पाहायला मिळते. या फटक्यामागे चेंडूच्या फेजचा वापर केला होता. लिटिल मास्टर अजय भोईर याने चौकार वसूल करतोय आणि चौकाराने धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या होते 17. 24 या माफक आव्हानाचा पाठला करताना आपण पाहतोय दिवास्फोट दिवा या संघाला. केदार सामना फलंदाज अजय पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढवून होते ते 18. यानंतर सामना असणार आहे गावदेवी सोनाले विरुद्ध स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. सीएम चषक 2018चा सलग 5वा दिवस मित्रांनो आपण पाहतोय. केदार पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग सज्ज होतोय. सामना फलंदाज सुमित. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. एका धावेने दिवास्फोट दिवा संघाची धावसंख्या वाढवून होते 19. 725वी ही एकेरी धाव सीएम चषक 2018 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम आमच्यापर्यंत माहिती पुरवतात. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करताना आपण पाहतोय ज्ञानेश्वर मुकादम याला. यावेळी मात्र द्विधामान स्थितीत आणि अशा प्रकारे अजय भोईर याची केली संपुष्टात. दुसरा आदरा बसतोय दिवास्फोट दिवा या संघाला अजयच्या रूपाने. हे आपण पाहू शकतो आपल्या टेलिव्हिजन सेटवर. या स्पर्धेचे संयोजक आयोजक युवा नेते निलेश गुरव साहेबांना त्यांच्या समवेत रोशन वजे सर. त्यानंतर केपीएल स्पर्धा ज्या स्पर्धेने इतिहास रचला होता सन्मान्य ग्रेश म्हात्रे साहेबांना पाहू शकता. त्यानंतर निलेश गुरव साहेबांचे सहकारी मित्र योगेश पाटील यांनाही आपण पाहू शकता. नवीन फलंदाज कृपेश 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. हे आमचं व्हीआयपी डायचं दृश्य. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपणही केलं जात आहे टेलिव्हिजन सेटवरून. तसेच युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो पाहतोय देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव सीएम चषक 2018. यावेळी पोस्ट केलेल्या चेंडूला मिस्टायमिंग फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू थोडासा खराब क्षेत्ररक्षणात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वाईट थ्रो. परिणाम स्वरूप 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने दिवास्फोट दिवा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढवून होते ती 21. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी दिवास्फोट दिवा या संघाला. त्याचं कारण केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारता आली नव्हती. परिणाम स्वरूप आपण पाहतो एक माफक आव्हान. यावेळी मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने स्कोर लेवल होतोय. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी दिवास्फोट दिवा या संघाला. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये तालुका क्रिकेटमधील अनेक समालोचकांना संधी दिलेली आहे. माझ्या समवेत आज व्हॉइस ऑफ वसई संदीप मोरे सरांचा आपण आवाज ऐकत होतो. त्यानंतर मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी आमचे गुरुवर्य आणि भिवंडी ग्रामीण समालोचक क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा आपण आवाज ऐकत होतो. नुकतंच आगमन झालेलं आहे व्हॉइस ऑफ दुगाड शैलेश मांजरेकर सरांचं.
जे सहसचिव आहेत आमच्या संघटनेचे. आणि अशा प्रकारे विजय फटका कोरे अँडरसन ऑफ दिवा सुमित याच्या बॅट मधून विजय संपादन केलेला आहे दिवा स्पोर्ट दिवा संघाने. अभिनंदन अभिनंदन दिवा स्पोर्ट दिवा. हार्ड लक केवणी स्पोर्ट्स केवणी.